पिंपरी चिंचवडमध्ये तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तृतीयपंथीयांचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम घेत असल्याच्या भावना आयोजकांनी व्यक्त केल्या। पिंपरी चिंचवडमधील एका शाळेमध्ये या परिसरातील सामाजिक काम करणारे नाना काटे यांनी यावेळेस देशात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला। आपण बघू शकतो की आता या ठिकाणी शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांना तृतीयपंथीयांना आपल्या समाजामध्ये जे स्थान आहे ते किती जवळचं आहे आणि ते किती आपल्या समाजाच्या प्रवाहात आले पाहिजेत असं वाटलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांना घेऊन आले। त्यांना काय सांगाल, एकंदरीत तुम्ही आज जिथे जिथे जात आहे तिथे घेऊन जाताय, काय सांगाल? नक्कीच मी सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण देशवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीने या चिंचवड मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी मला आज या ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे, परंतु मी एकटा न जाता तृतीयपंथी मेंबर देखील माझ्याबरोबर आहे। मला असं वाटलं की समाजामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला मान सन्मान भेटतो त्याच पद्धतीनं यांना देखील तो मान सन्मान भेटावा या दृष्टीने मी त्यांना बरोबर घेऊन आज ध्वजारोहणासाठी फिरत आहे। प्रवाहात येतात देशातला पहिला उपक्रम आहे, काय सांगाल? नक्कीच ज्या पद्धतीने मी आज इथं सुरुवात करतोय त्याच पद्धतीने देशातील सर्व नागरिकांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान द्यावा हीच अपेक्षा। एकंदरीत आता मुख्य प्रवाहात यायला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्यांदाच देशामध्ये झेंडावंदन करायचा मान मिळाला, काय सांगाल? मला खूप आनंद होतोय खरं म्हणजे। ही सुरुवात खूप लवकर व्हायला पाहिजे बिकॉज ॲक्च्युअली आम्ही फार वेगळे नाहीच आहोत, पण जी एज्युकेटेड सोसायटी आहे सो कॉल्ड सोसायटी तर यांना आम्ही सांगावं लागतं की आम्ही वेगळे नाही आहोत। ही खरं म्हणजे दुःखाची गोष्ट आहे। वी आर सेम पीपल, पण कुठेतरी सुरुवात होतीये याचं खूप चांगलं वाटतंय आणि आज मी पहिल्यांदाच नानांनी बोलवलंय आणि मला खूप छान वाटतंय खरंच। असे जर लीडर्स असले तर खूप देशातला सगळ्यात मोठा मान आहे झेंडावंदन करणं, खूप मोठा मान आहे माझ्यासाठी। ॲक्च्युली मी जरी भारत स्वतंत्र होऊन 77 वर्ष झालेली असली तरी मला असं वाटत नाही की आम्ही स्वतंत्र आहोत, मला नाही वाटत असं कधीच। पण आज मला पहिल्यांदा असं जाणवलं की मी कुठेतरी स्वातंत्र्याकडे आहे मी स्वातंत्र्यासोबत। मैडम क्या बताएंगे कि बच्चों को क्या मैसेज देना चाहते हो? मैं ये मैसेज first of all I want to wish each one of you a very happy Independence Day। मैं बच्चों को ये बोलना चाहती हूँ कि जैसा हमारा राइट्स है वैसा ट्रांसजेंडर्स को भी राइट्स है, बिकॉज क्योंकि हम सब एक ही है, उसमें कुछ फर्क नहीं है और हम कोई भी फर्क दिखाना भी नहीं चाहिए उनको। उनमें हमें कुछ फर्क नहीं है, ये मैं बच्चों को बताना चाहती हूँ। त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक नाही हेच मुलांना सांगण्यासाठी हा उपक्रम नाना काटे असतील किंवा या शाळेने भरवला आणि त्यामध्ये या तृतीयपंथीयाला झेंडावंदन करण्याचा मान मिळाला आणि त्यामुळे ती स्वतंत्र झाल्याची भावना तिने आता व्यक्त केलेली आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।